भीमसेनच्या मैदानावरती आपण पाहणार आहोत काटरंग या संघातून खेळताना दिसणार ते बंटी आणि नक्कीच अजिंक्य, आणि त्यांच्या समोर खेळताना दिसतोय संघ वैतागवाडी. अतिशय जबरदस्त आपण पाहताय फ्लडलाईटचे सामने विल्या जातात. युवा प्रतिष्ठान ही स्पर्धा अतिशय सुधागड तालुक्यामध्ये नावारूपाला येणारी स्पर्धा आहे, चर्चेला येणारी स्पर्धा आहे. मागच्या कालच्या दिवसात आपण पाहिलं तर प्रचंड गर्दी नक्कीच या मैदानावरती होती. पहिला चेंडू टाकतोय गोलंदाज ऋषी. पहिला चेंडू इथे मात्र अजिंक्यने मात्र ठरवलं होतं या चेंडूला स्क्वेअर लेग रिजनला मोठा फटका मारूयात, परंतु हा चेंडू बॉडीला टच झाला आणि इथे मात्र आला हा डॉट चेंडू नक्कीच मात्र येतोय. बघा विनंती आता आयोजकांकडून की सहकार्याची अपेक्षा आपल्याला. रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक जे बसलेले आहेत त्यांना कळकळीची विनंती की आपण रेलिंगच्या बाहेर थांबायचंय, कारण की जेणेकरून कुठल्याही खेळाडूला त्रास होता कामा नये. ही रेलिंग ठेवण्याचं कारण हेच आहे की आपण मैदानाच्या बाहेर थांबावं, बाहेरून मजा घ्यावीत. इथे मात्र थोडासा गोलंदाज ऋषी मात्र चुकी करताना दिसतोय. शॉर्ट पिच चेंडू तो ऑफस्टॉपच्या बाहेर चाललाय, पंच दंडित करतायत. हा नक्कीच चेंडू येतोय स्क्वेअर चेंडू आणि पंचांकडून त्याला एक वन कॉल सुद्धा देण्यात आलाय. नक्कीच आपण पाहतोय सुरुवात मात्र आता अवंतर धावेने झाले ती काटरंग संघाची आपण पाहतोय. दीपकजी सुतार आपण या मंचावरती. अतिशय सुंदर चेंडू आपण पाहतोय. जसा पहिला चेंडू आपण पाहिला होता तर ऋषीचा थोडासा बॉडी टचला, नक्की चेंडू टच झाला आणि निर्धाव आला. त्याच्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स बघायला मिळाला, स्क्वेअर चेंडू आला आणि आत्ताचे चेंडू आपण पाहतोय परफेक्ट गुडलँड चेंडू होता, आलाय डॉट चेंडू. खऱ्या अर्थाने नॉन स्ट्राईक एंडला बंटी उभा आहे, स्ट्राईक एंडला अजिंक्य. दोन्ही फलंदाज एक नावाजलेले फलंदाज आहेत खालापूर तालुक्यातील, परंतु अजून पाहतोय आपण नक्कीच वैतागवाडी हा संघ सुद्धा अतिशय कसलेला संघ आहे. लोअर फुलटॉस चेंडू आहे, मात्र चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक धावतोय जोरात, परंतु हाताला चेंडू लागलाय जरूर. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट झाली आहे. चांगला प्रयत्न जरूर झाला होता, स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उभा होता, परंतु थोडासा प्रयत्न जरूर झाला. 2 धावा नक्कीच मिळाल्या त्या काटरंग या संघाला आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऋषीचा मात्र हा चेंडू थोडासा ऑफस्टॉपच्या बाहेरच चाललाय आणि पंचांनी मात्र पुन्हा एकदा याला स्क्वेअर घोषित केले गेलाय. एका अवांतर धावेची भर नक्कीच होते काटरंग संघाच्या खात्यामध्ये. आपण पाहतोय प्रेक्षकांची वाढती गर्दी, खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं पोच पावती नक्कीच मिळालेली आहे. इथे मात्र पॉइंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न करतोय अजिंक्य, परंतु इथे मात्र पॉइंटच्या क्षेत्रात मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे आणि इथे काटरंग संघाचा पहिला गडी बाद होतोय, तो म्हणजे अजिंक्यच्या. देसाईपाडा गावचे खऱ्या अर्थाने आमचे मित्र बंटीभाई देसाई सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून इथे स्वागत करतोय. हे मंच खऱ्या अर्थाने आपलं आहे आणि या मंचावरती प्रत्येक मान्यवरांचा इथे यथोचित मान आणि सन्मान केला जाईल. इथे मात्र हा चेंडू नक्कीच भिरकावलाय आणि चेंडू जातोय हा मिड विकेट रिजनला येतोय. ऋषभच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत षटकार. डीजे
मात्र गेल्या गेल्या मात्र नक्कीच मैदानामध्ये ऑन फायर झालेला आहे. जसा असं वाटते डगआउट मधून मात्र सेटल होऊन गेलेला आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच आक्रमक भूमिका साकारलेली आहे. येतोय मिड विकेट रिजनला 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय चेंडू. पंच दंडित करतायत ऋषीला. आता मात्र नक्कीच ऋषी थोडस महागड षटक हाताळताना दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती काटरंग या संघाची आपण पाहतोय 11 या धावसंख्येवरती. अतिशय जबरदस्त अभिमानाची मानाची स्पर्धा आपण पाहतोय. विलासदादा युवा प्रतिष्ठान फ्लड लाईट्स नाईट रजनीची स्पर्धा. त्याची रोख रक्कम राशी 1 लाख रुपये. स्लोअर अटेम्प्ट केला इथे मात्र स्लोअर अटेम्प्ट केलाय जरूर आणि सक्सेस ठरलाय. चेंडू जातोय मिड विकेट रिजनला. ऋषभच्या बॅट मधून येतोय हा दुसरा षटकार. ठोक डीजे. समोर जे फ्लेक्स लावलेले आहेत त्या फ्लेक्सच्या बाजूला सुद्धा आपण बसायचं आहे, कारण की यूट्यूब लाईव्ह दिसले जाते सगळीकडे. त्यामुळे जे फ्लेक्स लावले गेलेले आहेत ते फ्लेक्स सुद्धा आमचे दिसले पाहिजेत अशी आयोजकांची विनंती आहे. त्यामुळे त्याला खरंच तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपण थोडं रेलिंगच्या बाहेर थांबलं तर खूप बरं होईल. तुम्हाला आनंद खरंच घेता येण्यासाठी ही स्पर्धा नक्कीच इथे उभी केलेली आहे. घर बसल्या आपण ही स्पर्धा पाहू शकता श्री साई लाईव्हच्या माध्यमातून. इथे सुद्धा आपण आलात. प्रेम आपलं नक्कीच आहे, सहकार्याची अपेक्षा नक्कीच असणार आहे. बंटी मात्र स्ट्राईकला आलाय आणि इथे मात्र चांगल्या चेंडूला मात्र सन्मान देणं एक चांगल्या क्रिकेटरची ओळख आहे इथे. आणि या चांगल्या चेंडूला मात्र सन्मान देण्याचं काम केलंय बंटीने. दरम्यान गोलंदाज आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज साहिलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूला मात्र सन्मान देण्याचं काम केलंय. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहतोय. कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस, उद्या तिसरा आणि पहिला रविवारी शेवटचा दिवस असणारा या स्पर्धेचा अंतिम दिवस. उद्या मात्र सुधागड क्रिकेट असोसिएशनचे 8 दादा संघ या मैदानावरती उतरणार आहेत आणि रविवारी मात्र एक गाव ग्रामीणचे 8 संघ उतरतील. आजचा लॉट सुद्धा एक गाव ग्रामीणचा लॉट असणार आहे. प्रेक्षकांची वाढती गर्दी आपण पाहताय, कारण की 101 दादा संघ या मैदानावरती उतरले आहेत. परंतु या नक्कीच या स्पर्धेवरती चॅम्पियन नाव करण्यासाठी आपल्याला मेहनत आणि परिश्रम करावे लागतील. बंटीसाठी मात्र आता नक्कीच बक्षीस आलेलं आहे. तर 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर अभिषेक गुप्ता यांच्याकडून मिळतील 1000 रुपयाचा पारितोषिक. दरम्यान अतिशय जबरदस्त देखना फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेला मारलाय जरूर नक्कीच इथं आपण पाहतोय क्षेत्ररक्षक जरूर हजर आहे. एक धाव धावून काढलेले एक धाव मिळते ती काटरंग या संघाला आपण पाहतोय. दरम्यान प्रशांतदा पाटील आणि सर्व सहकारी इथे आले. त्यांचं सारसनवरून नक्कीच आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करतोय. इथे मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय बंटी, परंतु चेंडू बॅटला परफेक्ट कनेक्ट होत नाहीये. दरम्यान येतोय हा नक्कीच डॉट चेंडू आपण पाहतोय गोलंदाज साहिलच्या माध्यमातून आपण पाहतोय. काटेकी टक्कर होणार यात काही शंका नाही, कारण की दोन्ही संघ तुल्यबल्ले आहेत. एका बाजूला वैतागवाडी आणि एका बाजूला काटरंग संघ. नक्कीच ही मॅच टाईट होणार यात काही शंका नाहीये. आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय बंटी ऑन स्ट्राईक आहे. गोलंदाजी मार्फत साहिल येतोय चेंडू घेऊन. लोअर फुलटॉस चेंडू आहे. नक्कीच त्याला सरळ बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक जोरात धावत आलाय, परंतु धावत येत असताना मात्र चेंडू मात्र जातोय हा सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय खणखणीत दणदणीत चौकार. डीजे
लागलेले आहेत. चौकार नक्कीच बंटीच्या बॅट मध्ये येते. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न आणि जातोय हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय. 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. डीजे अतिशय जबरदस्त देखणा फटका आपण पाहिला. बंटीच्या बॅट मधून स्विच हिटला थर्डमॅनला आलाय नक्कीच हा 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. आणि आता मात्र ऑन फायर झालाय बंटी. धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या 1 गडी बाद 29 धावसंख्या आपण पाहतोय काटरंग या संघाची. अजून येणारे 2 षटक बाकी आहेत. चेंडू द्यायचा मैदानात. येणारे अजून 2 षटक बाकी आहेत. येणाऱ्या 2 षटकात किती धावा येतील ते आपण आता पाहणार आहोत. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज वैतागवाडी या संघाकडून आपण पाहतोय मोनिशला मात्र आता थोडंसं कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघासाठी, कारण की 29 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. सरासरी 14.50 चा नक्कीच रन रेट इथे चालू आहे आतापर्यंत. आणि आता आपण पाहतोय खऱ्या अर्थाने तो स्ट्राईक एंडला येणारा जो फलंदाज आहे त्याने मागच्या पहिल्या षटकामध्ये 2 षटकार ठोकले होते, तो म्हणजे ऋषभ. मात्र आता नक्कीच ऑन स्ट्राईक आलेला आहे. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय थोडासा मिड विकेट रिझनला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू थोडासा खोलवर पद्धतीचा होता, बॅटवर परफेक्ट आला नाहीये. येतोय हा आपण पाहतोय गोलंदाज मोनिशच्या माध्यमातून येतोय हा डॉट चेंडू. अतिशय जबरदस्त प्रतिसाद आपण पाहतोय चारी बाजूला. पूर्ण मैदानावरती जर नजर फिरवली आपण तर सगळीकडे तुम्हाला प्रेक्षक दिसत आहेत. आणि खऱ्या अर्थाने विलादादा युवा प्रतिष्ठान या स्पर्धेची पोच पावती नक्कीच इथे मात्र मिळतीये. पुन्हा एकदा येतोय हा बॅक टू बॅक पाहतोय आपण मोनिशच्या माध्यमातून येतोय हा डॉट चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. 29 धावा 2 षटकाच्या अंती जरूर झाल्या होत्या, परंतु कमबॅक करण्याचं काम आता मोनिश मात्र करतोय. येतात 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. आणि आता मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र नक्कीच या चेंडूला मात्र भेदून दिलाय. मिड विकेट रिजनला येतोय हा खणखणीत दणदणीत 6 धावांसाठी षटकार ठोक डीजे. सांगितलं तर ऋषभ सारख्या मोठ्या फलंदाजाला आपण जास्त वेळ जकडून ठेवू शकत नाहीये. पहिले 2 चेंडू नक्कीच डॉट आले आणि तिसऱ्या चेंडूला लोअर फुलटॉस चेंडूला मात्र निरकून पारकून घेतला ऋषभने आणि मिड विकेट रिजनला भेदून दिला. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. दरम्यान या चेंडूवरती मात्र नक्कीच एकच धाव मिळतीये. पुन्हा एकदा आता आपण पाहतोय बंटी मात्र आता ऑन स्ट्राईक आलेला आहे, ज्याने मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं स्विचिटला एक षटकार ठोकला होता थर्डमॅनला आणि एक चौकार जरूर आला होता. तो बंटी मात्र आता नक्कीच ऑन स्ट्राईक आलेला आहे. नक्कीच या स्पर्धेला भेट देण्यासाठी हेमंत सर इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं स्वागत आहे. इथे मात्र नक्कीच थोडासा आगळा वेगळा प्रयत्न करताना दिसला बंटी, परंतु लेग बाईटच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते ती काटरंग या संघाला. धाव संख्येत वाढ झाले. एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचले ती 37 या धावसंख्येवरती.
अतिशय जबरदस्त, नक्कीच मी मगाशीच सांगितलंय हा सामना अतिशय चुरशीचा होणार, यात काही शंका नाही. एका बाजूला वैतागवाडी आणि एका बाजूला आपण पाहतोय काटरंग संघ. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला सरळ बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथं हजर झाला. एक धाव कंप्लीट झालेले आणि एका धावेवरतीच समाधान होतंय. दरम्यान आपण इथे पाहतोय नक्कीच तिसरं षटक मात्र इथे समाप्त झालेलं आहे आणि 3 षटकाच्या अंती धावसंख्या झाली ती काटरंग या संघाची आपण पाहतोय. एक गडीच्या मोबदल्यात 38 धावसंख्या झालेली आहे. आता शेवटचं षटक म्हटल्यानंतर हाणामारीचं षटक असतं आणि या षटकामध्ये किती धावा येतील ते आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण देऊया आपण डीजे तांडेला संधी. तर वळूया मैदानावरती. शेवटचं षटक, अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय वैतागवाडी या संघाकडून विजय. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा ऋषभ. थोडासा हलकासा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय, पंच दंडित करतात येतोय. हा स्क्वेअर चेंडू, अवंतर स्वरूपाची एक धाव नक्कीच मिळते. ती काटरंग या संघाला आपण पाहतोय. हा नक्कीच आपण हा प्रयत्न जरूर करणार आहोत. आणि इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, निरकून पारकून घेतला, भेदून दिलाय. नक्कीच फाईन लेग क्षेत्रामध्ये येतोय. 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. डी नक्कीच आपण या षटकानंतर आपण जे रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक, मायबाप प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना आपण ते चांगल्या प्रकारचे सहकार्य करतात या स्पर्धेसाठी, त्यांना आपण यूट्यूबच्या माध्यमातून नक्कीच कव्हरेज करणार आहोत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि पुन्हा एकदा या चेंडूला मात्र भेदून दिलाय. स्क्वेअर लेग अंपरच्या डोक्याच्या वरून येतोय हा 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. साहेब इथे आले, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहताय नक्कीच ऋषभ मात्र मैदानामध्ये आता थांबायला तयार नाहीये. खऱ्या अर्थाने ऑन फायर झालाय तो. आतापर्यंत आपण पाहतोय ऋषभ खेळतोय वैयक्तिक 33 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि पुन्हा एकदा हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स येतोय. 4 धावांसाठी चौकार. डीजे अभ्यास केला होता, परंतु पेपर नक्कीच आलाय भूगोलाचा. ऋषभ मात्र ऑन फायर झालाय मैदानामध्ये. दरम्यान नक्कीच या चेंडूला सन्मान देण्याचं काम केलंय ऋषभच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक धाव नक्कीच ऍड होते काटरंग या संघाच्या धावफलकामध्ये. बघा ते समोर जे स्क्रीनच्या बाजूला जे बॅनर, जो कमिटीचा बॅनर जो लावलेला आहे, त्या कमिटीच्या बॅनर पासून सर्वांनी आता उठायचे प्लीज, विनंती आपल्याला.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता बंटीच्या माध्यमातून आपण पाहतोय, परंतु या चेंडूवरती एक धाव नक्कीच मिळतीये. धावसंख्या झाल्या आतापर्यंत आपण पाहतोय काटरंग या संघाची 57 धावसंख्या झालेली आहे. 57 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. मंगेश मामा तळेकर आपल्याला विनंती की आपण मुख्य मंचावरती याचं आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा ऋषभच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू येतोय आणि हा चेंडू सुद्धा जातोय 1 बाउन्स. 4 धावांसाठी येतोय हा खणखणीत दणदणीत चौकार. डीजे त्यानंतर आपण पुढील सन्मान घेतोय की आपण अमोल जाधव शिवसेना युवा अध्यक्ष सारसण यांचा आपण यथोचित मान आणि सन्मान घेतोय. त्यानंतर आपण बोलतोय केतन दादा घरत उपाध्यक्ष शिवसेना सारसन यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान घेतोय. मी विनंती करतोय की रायगड जिल्हा विवो डिस्ट्रीब्युटरचे अध्यक्ष हितेशभाई जैन आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने सुधागड तालुक्याची मानाची स्पर्धा मांडली जाते जलसो चषक, आणि या जलसो चषकाचे अध्यक्ष नितेशभाई धुमाळ आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने व्यापारी असोसिएशनचे आपले रोनकभाई मजेटिया हे सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं, आपलं सुद्धा स्वागत आहे. त्याचप्रमाणे आमचे कारगावचे विजयदादा मुसले सुद्धा इथे आलेले आहेत, स्वागत नक्कीच आपण घेणार आहोत. त्यानंतर आपण बोलतोय मनोहर गुरव सर आपण यांचा नक्कीच स्वागत आणि सन्मान घेतोय. त्याचप्रमाणे अक्षय दादा पाटील यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान घेतोय. सोमेश कर्णुक साहेबांचं सुद्धा आपण
यथोचित मान आणि सन्मान घेतोय. नक्कीच विनंती करतोय की सोमेश कर्णुक साहेब आपण या. त्याचप्रमाणे राजदादा जाधव आपण सुद्धा यायचे, आपलं सुद्धा स्वागत होणार आहे. त्याचप्रमाणे सुधीर शेठ पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पेन बोरगाव माजी उपसरपंच, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण यायचं आहे, आपलं सुद्धा यथोचित मान आणि सन्मान होणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने ती ही स्पर्धा संपूर्ण स्पर्धा लाईव्ह पाहतायत घरून, त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. त्याचप्रमाणे हरेशजी पाटील साहेब आपण उपसरपंच बोरगाव, आपल्याला सुद्धा विनंती आपण सुद्धा यायचं आहे, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही यथोचित मान आणि सन्मान करतोय. त्याचप्रमाणे सुनीलजी पाटील साहेब बोरगाव, आपल्याला सुद्धा विनंती आपण सुद्धा यायचं आहे, आपलं सुद्धा स्वागत आणि सन्मान आहे. त्याचप्रमाणे अनिलजी पाटील साहेब आपण सुद्धा यायचं आहे, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. त्याचप्रमाणे सुरेशजी चव्हाण साहेब सुद्धा आपण यायचं आहे, बैलगाडा शौकीन, आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण या, आपलं सुद्धा स्वागत आणि सन्मान होणार आहे. गुरव सर आपण सुद्धा यायचंय, आपलं सुद्धा यथोचित मान आणि सन्मान होणार आहे. चला पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल, मैदानात वळूया. सलामीचे बॅटर आपण पाहताय वैतागवाडी संघाकडून केतन आणि साहिल. पहिला चेंडू इथे मात्र टाकलाय गोलंदाज पुनीतच्या माध्यमातून पाहतोय आपण. नक्कीच हा चेंडू मात्र नक्कीच जातोय, 1 बाउन्स, 4 धावांसाठी आलाय हा खणखणीत दणदणीत असा हा चौकार. आपण सुद्धा इथे आलाय, आपला सुद्धा यथोचित मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. धनंजय काकडे साहेब आपण या. तर वळतोय पुन्हा एकदा मैदानावरती, आपण पाहतोय एका बाजूला वैतागवाडी आणि एका बाजूला काटरंग संघ ही लढत पाहताय. पहिलं सत्र समाप्त झालं, 61 धावांचं टार्गेट, नक्कीच 62 धावांचं टार्गेट उभं केलंय. आणि आता वैतागवाडीचे सलामीचे बॅटर मैदानात एंटर झाले सुद्धा, 3 चेंडूंचा खेळ टाकून झालेला आहे. धावसंख्या झाली ती 5. गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय पुनीत गोलंदाजी मार्फत काटरंग संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय पॉवर प्लेचं. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय वैतागवाडी संघाकडून साहिल. इथे मात्र नक्कीच लोअर फुलटॉस चेंडू होता, हलकासा लेग स्टंपच्या जवळून चेंडू मात्र नक्कीच गेलाय, परंतु हा चेंडू मात्र नक्कीच आलाय डॉट चेंडू. जलसो चषकाचे अध्यक्ष मान्य श्री नितेश भाई धुमाळ, आपल्याला विनंती की आपण मुख्य मंचावरती यायचं, आपलं स्वागत आहे. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय, परंतु नक्कीच हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर गेलाय. पंच दोन्ही हात समांतर दर्शवितात. हा येतोय स्क्वेअर चेंडू, अवंतर स्वरूपाची एक धाव नक्कीच ऍड होते वैतागवाडी या खात्यामध्ये. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं चालू आहे, गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय पुनीत. स्ट्राईक एंडला फलंदाज साहिल. हर्षल पवार आपण या. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय, स्क्वेअर लेग रिजनला चेंडू येतोय, नक्कीच सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत असा हा चौकार.
धन्यवाद. आजच्या दिवसातील आपण ही तिसरी लढत पाहताय. विनर वर्सेस विनर सुद्धा झालेला आहे. आता ही तिसरी लढत पाहताय काटरंग विरोधात वैतागवाडी. आणि याच्यानंतर अजून एक लढत बाकी आहे ती म्हणजे, आणि आता आपण नक्कीच टॉस साठी कॉल घेतोय. जीवन 11 मोरबे विरोधात नक्ष 11 मोरिया बोरगाव. चला दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस साठी आपण. इथे मात्र थोडंसं मिसफिल्डिंग पाहायला मिळते, परंतु एका धावेवरती समाधान झालेलं आहे. नेक्स्ट मॅच कॉल जीवन 11 मोरबे विरोधात नक्ष 11 मोरिया बोरगाव. खऱ्या अर्थाने विलासदादा पुरस्कृत हा संघ नक्कीच इथं बोलवण्यात आलेला आहे. बोरगावचा संघ हा, ज्यांच्या खऱ्या अर्थाने या नावाने ही स्पर्धा भरवली गेलेली आहे, विलासदादा युवा प्रतिष्ठान. या विलासदादा युवा प्रतिष्ठान नक्कीच ग्रुप कडून मात्र या संघाला मात्र आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यानंतरची एक बिग बॅटल आपल्या समोर नक्कीच येणार आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या झाली ती वैतागवाडी या संघाची आपण पाहतोय. बिनगडी बाद 11 धावसंख्या झालेली आहे. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता असणार आहे. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. उर्वरित 18 चेंडू आणि आता 51 धावांची आवश्यकता असणार आहे. आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज काटरंग या संघाकडून ऋषभ. अतिशय सुंदर चेंडू टाकण्यात आला होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला होता. यॉर्कर चेंडू, परंतु या चेंडूला मात्र हलकासा नक्कीच मात्र फर्स्ट स्लिप मध्ये कट करण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव मात्र नक्कीच धावून काढली. एक धाव मात्र मिळाली ती वैतागवाडी या संघाला आपण पाहतोय. हाय व्होल्टेज नक्कीच सामना होणार यात काही शंका नाही, कारण की बाजूला खऱ्या अर्थाने आपण पाहतोय दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला काटरंग संघ आणि एका बाजूला वैतागवाडी संघ. लढत मात्र चुरशीची होणार यात काही शंका नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता जरूर, परंतु इथे मात्र चेंडू बॅटला स्पर्श होत नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. येतोय हा डॉट चेंडू. ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने पहिल्या सत्रामध्ये ऋषभने सुरुवात केली होती त्या नक्कीच मात्र त्या खेळीला पाहून मात्र आता इथे वैतागवाडीचा बॅटरला मात्र आता सुरुवात करावी लागणार आहे, कारण की जवळजवळ 62 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथून मात्र आता केतन आणि साहिलला मात्र आता प्रयत्न करावे लागणार आहेत. मनोहरजी शिंदे साहेबांचं इथे नक्कीच आम्ही स्वागत करतोय. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू, भन्नाट वेगाचा चेंडू मात्र जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. येतोय हा डॉट चेंडू. इथे मात्र नक्कीच थोडासा आता प्रश्नचिन्ह मोठा उभा राहिलाय फलंदाजा समोर, की समोर जो गोलंदाज माझ्या उभा आहे ऋषभ, या समोरच्या गोलंदाजा मोठा प्रश्नचिन्ह कसा भेदून काढावा याचं उत्तर मात्र शोधावं लागेल बॅटर केतनला. मात्र पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतोय येतोय हा बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहताय आपण गोलंदाजी मार्फत ऋषभ. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 12 या धावसंख्येवरती. इथून मात्र आता थोडासा प्रयत्न करावा लागेल. मनगटाच्या जोरावरती मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा अतिशय जोरात टाकला होता चेंडू, परंतु इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट सुद्धा झालेला आहे. दरम्यान पहिला गडी बाद होतोय वैतागवाडी या संघाचा रनआउटच्या स्वरूपात, तो म्हणजे साहिल डीजे. तिथे आलेले आहेत. मी विनंती करतो हेमंत सर की आपण यायचं आपल्या हस्ते आपण टॉस करायचं आहे नेक्स्ट मॅचचं.
नेक्स्ट मॅच सुद्धा अतिशय तगडी होणार यात काही शंका नाही. एका बाजूला असणार आहे बोरगाव संघ आणि एका बाजूला असणार आहे मोरबे संघ. लढत मात्र चुरशीची होणार, परंतु मैदानात जी आता खऱ्या अर्थाने लढत चालू आहे काटरंग विरोधात वैतागवाडी, ही सुद्धा नक्की चुरशीची लढत होणार. कारण की आता शेवटचे मला असं वाटतं जवळजवळ या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. येणारे अजून 2 षटक बाकी आहेत. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथून मात्र आता नक्कीच आपण पाहतोय न्यू बॅटर मैदान एंटर होतोय, तो म्हणजे कुणाल. कुणालला मात्र आता नक्कीच संकट मोचक बनावं लागेल. संघ आपला अडचणीत सापडलेला आहे. लोअर फुलटॉस चेंडूला मात्र आडव्या बॅटने खेळून काढला. 1 धाव नक्कीच मिळतीये आणि एका धावेवरती समाधान होतंय. दरम्यान दुसरं षटक समाप्त झालेलं आहे. 2 षटकाची अंतिम धावसंख्या झाली ती वैतागवाडी या संघाची आपण पाहतोय 1 गडीच्या मोबदल्यात 13 या धावसंख्येवरती. आता आपण नक्कीच देतोय संधी डीजे ऑपरेटरला. डीजे तांडेलचं खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 12 चेंडू आणि आता धावांची गरज आहे आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता असणार आहे. इथून मात्र आता प्रयत्न करावे लागतील, मोठे फटके मारावे लागणार आहेत. 12 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय आता बंटी गोलंदाजी मार्फत तिसरं षटक घेऊन येतोय आणि खऱ्या अर्थाने वैतागवाडीच्या या फलंदाजामध्ये तेवढी क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. स्विच इटचा प्रयत्न केला गेलाय. दरम्यान चेंडू मात्र बॅटला इथे स्पर्श होत नाहीये. येतोय हा पहिला चेंडू बंटीचा डॉट चेंडू. 11 चेंडू आणि आता 49 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. इथून मात्र ठरवावं लागेल, इथून मात्र बघावं लागेल, मारावे लागतील मोठे फटके आता. दरम्यान या चेंडूवरती मात्र नक्कीच 1 धाव येते. समीकरणात शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 48 धावांची आवश्यकता आहे. शेजाद भाई आपण कुठे असाल तर आपण या मुख्य मंचावरती, आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा नक्कीच येतोय हा डॉट चेंडू. बंटी म्हटल्यानंतर नक्कीच थोडासा लेग कट ऑफ कट पद्धतीचा चेंडू टाकत असतो नेहमी आणि या चेंडूवरती मात्र कुठल्याही पद्धती धाव येत नाही. येतोय हा डॉट चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर चाललाय चेंडू, पंच दंडित करतात. स्क्वेअर चेंडू येतोय हा. 1 धाव नक्कीच मिळते. अवंत स्वरूपाची धावून काढलेली एक अशा टोटल मिळतील 2 धावा. धावसंख्या झालेली 16 धावसंख्या झालेली आहे. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून प्रयत्न करावे लागणार आहेत. जखडून ठेवले खऱ्या अर्थाने वैतागवाडीच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा आपण पाहतोय येतोय हा निर्धाव चेंडू डॉट चेंडू. डॉट डॉट डॉट. फक्त मैदानामध्ये आतापर्यंत हेच बघायला मिळतंय. गोलंदाज यष्टीरक्षक, गोलंदाज यष्टीरक्षक. इथे मात्र थोडा प्रयत्न फ्रंट फुटला बॅक फुटला शफल होऊन मात्र मात्र खेळावं लागेल, बनवावं लागेल मॅच. आता मात्र नक्कीच स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. दरम्यान 1 धाव मिळते. कुठेतरी असं वाटतंय की बॅटरच्या बॉडी लँग्वेजवरून असं वाटतंय कदाचित हा सामना कुठेतरी असं वाटतंय की सोडला असं वाटतंय, परंतु बघा लढण्याची हिंमत असणं गरजेचं आहे. मनगडात ताकद आहे आपल्या. जर समोरचा जर आपल्यावरती प्रहार करत असेल तर आपल्याला सुद्धा टीट फॉर टॅटचं उत्तर देणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र आता उत्तर देताना दिसतोय बॅटरच्या. नक्कीच येतोय हा फाईन लेग क्षेत्रामध्ये आलाय. 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. ठोक डीजे.
नाना पडळकर साहेब सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा इथे स्वागत आहे. 6 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज आर्यन. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न इथे केलाय जरूर, परंतु एकच धाव मिळते. आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील आणि 38 धावांची आवश्यकता आहे. 95% आपण पाहतोय काटरंग संघ हा सामना आपल्या खिचात घालताना दिसतोय, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, कधीही रंग बदलू शकतो. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा नक्कीच एक धाव मिळते. स्लोअर अटेम्प्ट केला होता गोलंदाज आपण पाहतोय आर्यनच्या माध्यमातून, आणि या स्लोअर चेंडूवरती मात्र एकच धाव मिळते. पुन्हा एकदा आपण आणि आता मात्र परफेक्ट बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडूला आणि भेदून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय हा 6 धावांसाठी षटकार. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. चेंडू मात्र हवेत आहे, क्षेत्ररक्षक जोरात धावत आलाय आणि इथे मात्र सोप्पा झेल मात्र नक्कीच टिपला गेलाय. दरम्यान आपण पाहतोय नेक्स्ट मॅच याच्यानंतर जे असणार आहे जीवन 11 मोरबे विरोधात नक्ष 11 मोरिया बोरगाव, आणि टॉस मात्र नक्कीच झालेला आहे. बोरगाव टॉस विन आहे, डिसिजन. दरम्यान दोन्ही संघाचं अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. वैतागवाडी या संघाला पुढील वाटचालीत शुभेच्छा असतील, आणि या खऱ्या अर्थाने मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल नो डाऊट, ज्याने खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची मने